नमस्कार मंडळी, माझं नाव आहे रोहन आणि तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे एका नवीन व्हिडिओमध्ये. आज आहे थर्सडे आणि मी चाललो शिकागोला. 3 तासाचा रस्ता आहे आणि आता 2 तास बाकी आहेत आणि मी शिकागो एअरपोर्टला चाललोय कारण फायनली मम्मी डॅडी येत आहे तिकडे US ला. सो त्यांना घ्यायला चाललोय. तर ते 3:45 ला लँड होणार आहेत आणि त्यांना अर्धा तास बाहेर यायला लागेल. मी पण 4:15 ला पोहोचणार आहे, म्हणजे परफेक्ट टाइमला पोहोचेल. फक्त मला एक स्टॉप घ्यायचा पेट्रोल भरण्यासाठी. आणि मस्त समर आहे आता. मिडवेस्ट मधलं समर मम्मी डॅडी एन्जॉय करतील. लास्ट टाइम आलेलं तेव्हा विंटर होतं. आणि गाडी आपल्याला मिळाली आहे फोर्ड एक्सप्लोरर. ब्रँड न्यूच आहे. मी घेतली तेव्हा 2000 माईल चालली होती. आता 3200 झाली आहे कारण मी ऑफिससाठी 1 आठवडा वापरली आहे. सो 1200 माईल झाली. कारण आता माझं जे नवीन माझं प्रोजेक्ट आहे ते जरा घरापासून ड्रायव्हिंग डिस्टन्समध्ये आहे, तर मला फ्लाईटनी जावं लागत नाही, पण ड्राईव्ह करावं लागतं. आता पेट्रोल भरायला चाललो आहे कारण रेंज फक्त 46 माईल्स आहे आणि वेदर पण एकदम मस्त आहे. फटाक्याचं दुकान. इकडचे जे फटाके असतात ते इंडियासारखे नसतात, एकदम रूल्स अँड रेग्युलेशन्समध्येच असतात. 50 फूटवर जाऊ शकत नाही वगैरे अशा टाईपचे. पेट्रोल भरतो आणि काहीतरी स्नॅक्स पण घेतो थोडे वाटेत खायला. त्याचे सगळे नवीन गाड्यांना पेट्रोलची कॅप येत नाही, डायरेक्ट असंच इझी फ्यूल. पेट्रोल भरतोय तोपर्यंत आत जाऊन येतो, गाडी लॉक करतो आधी, टाईम वाचेल. निघालो आता 5:45 वाजले संध्याकाळचे. लगेच चेक इन करायला उभे आहोत तिकडे. 6:35 ला एअरपोर्टला पोचलो आणि 7:05 झाली आणि इमिग्रेशन सिक्युरिटी सगळं करून आता ड्युटी फ्रीमध्ये आत आलो. आता बघू कुठे कॉफी पिता येते का आणि टाईमपास करत बसू. फ्लाईट आहे 10:25. फक्त मला टाइमपास करायचा. ॲज युज्युअल लवकर आलो आहे आणि मॅकडोनल्ड्समध्ये आता एक बर्गर खातो आहे आणि मग जाऊन बसणार स्टारबक्समध्ये. आता आमच्या गेटकडे चाललो आहे, गेट नंबर 78. जरा पण गर्दी नाही आहे. आपण कोविडच्या वेळेला आलेलो. कसं आहे तर मला वाटतं इराण वॉरमुळे लोक कमी जातात की काय, तर आपण लवकर आलो आहे. कॉफी घेतो आमच्या गेटच्या समोरच आहे. विमान उभा आहे आणि आम्ही आता चाललेलो आहोत. तर ते ड्युटी फ्री दुबईचं आहे हे. मी ड्युटी फ्रीच्या सिगार सेक्शनमध्ये आलो. ना बघतोय सिगार कुठची चांगली आहे. इकडे गोल्डचा रेट आता काढला. आजच्या दिवसात 16,000 काहीतरी 200 वगैरे आहे. वैशाली ग्लासेस बघते दुबई ड्युटी फ्रीमध्ये. आता 3:22 वाजलेत आणि डॅडीचा मेसेज आला की ते लोक लँड झालेत. म्हणजे फ्लाईट लवकर होतं ह्याचा अर्थ आता आपल्याला पळवायला लागेल गाडी, कारण मला अजून पोचायला 1 तास 8 मिनटं आहेत. 15 मिनटं तरी कव्हर करतो फास्ट चालवून. ऑलमोस्ट पोचलो एअरपोर्टला. 3 मिनटात पोचीन आणि मम्मी डॅडी ऑलरेडी बॅगा घेऊन रेडी आहेत गेटकडे. म्हणजे मला गाडी पार्किंगमध्ये टाकावी नाही लागणार. डॅडीचा व्हॉइस मेसेज आला होता, डायरेक्ट जिकडे पिकअप पॉईंट आहे तिकडेच आहे. पोचलो आहे मी आता. बाहेर आलो आहे. सगळं इमिग्रेशन वगैरे झालं आहे आमचं. रोहन येतो आहे आता. रोहनचा फोन आलेला, मी आता एंटर करतो आहे म्हणून एअरपोर्टमध्ये. गाडी काय कसली जबरदस्त गाडी आहे.
मोठी आहे ना. फायनली मम्मी डॅडी आलेले आहेत. दमलात? अरे भयानक. धुक्याची काय पोझिशन आहे? काही नाही काय नाही, कॉफी पिऊया आपण. चालेल. अरे 8 तास बापरे. आणि हे आता एमिरेट्स फ्लाईट घ्यायचं नाही, कुठचं तरी युरोपला हॉल्ट वाला घ्यायचं. अर्ध जर्नी होईल अशी. गणपती बाप्पा मोरया. नंतरचे 4 तास तर आम्ही कंटिन्युअस तिकडे पॅन्ट्रीकडे जाऊन सारखे उभं राहून हात पाय एक्सरसाइज करत बसलेलो. 8 तास खूप आहे ना लेवर. नाही लेअरचं एवढं नाही आम्हाला प्रॉब्लेम झाला. हे 16 तासाची 16 तास कंटिन्युअस जे फ्लाईट होतं ना. आणि लाऊंजचं बेस्ट डिसिजन होतं. मस्त तिकडे आराम केला आम्ही. 8 तासाचं आम्हाला काही नाही वाटलं. ते लाऊंज म्हणजे जेवण वगैरे असं नाही, रिलॅक्स करायला चहा कॉफी पण जेवण होतं. जेवण. फक्त सकाळचा ब्रेकफास्ट आम्ही ऑड टाइमला पोचलो ना. सकाळचा ब्रेकफास्ट एक स्टँडर्ड जो असतो 4:30 ला स्टार्ट झाला, तो आम्ही ब्रेकफास्ट खाल्ला. येस, बॅक इन शिकागो, गोइंग टू इंडियानापोलिस. अरे रोहन पण सगळे त्या वॉरमुळे का काय माहित नाही, कोविडच्या वेळेला आम्ही आलो तेव्हा कसं आपलं T2 होतं ना, तसा शुकशुकाट माहिती. अरे दुबईला गर्दीच नाही. गर्दीच नाही. पण इमिग्रेशन वगैरे काय प्रॉब्लेम नाही झाला. काही नाही. 15 मिनिटात आम्ही आलो बाहेर. आम्ही जरा एक कॉफी ब्रेक केला, थांबलोय आणि काच क्लीन करतो. पण खूप बग्स होते इकडे पण आपटले. आणि ते वायपर मारल्यावर सगळे त्याचे पांढरे हे होतात, स्ट्रिक्स. पोचायला किती 1 तास 8 मिनिट आहे. 2 मिनिटात पोचणार आहोत. आज मी त्याला गाडी घेऊन खाली बोलवलोय, कारण ही रेंटल गाडी आहे, तर ह्याला ते पार्किंगचं टॅग नाही आहे वरती न्यायला गाडी. आणि एवढं सामान आहे म्हणून गाडी वरती न्यायला लागेल. सो अस्मिता गाडी खाली आणेल आणि तिच्या गाडीने ते फाटक उघडलं की मागे मागे फटाफट आम्ही पण वरती जाऊ. आठवते काय सगळं? तिकडे असलो तरी मनाने इकडे असतो. फक्त तेव्हा मस्त पांढरा पांढरा बर्फ होता. अस्मिताची वाट बघताय. सॉलिड दमलायत ना. भयंकर रे, खूप दमलो. टोटल प्रवास किती झाला आमचा घरनं निघाल्यापासून आता इकडे पण 40 तास झाले. 40 नाही, 37 वगैरे तास. 37 hours. मॅडम आल्यात. चला आता अस्मिता आली, पटकन तिच्या मागे मागे जाऊया. काय बरी आहेस ना? मम्मी फुल. अरे मला कुठं फोटो काढते मग एकदम स्टेडी हसून उभी. थांब फोटो काढतो. मस्त आहे ना सोफा. लोळा त्याच्यावर आता काय बरं माझं प्रमोशन झालंय. मागच्या त्याची मम्मी होता, सासूला नाही. ही रूम खरं आमचं गोडाऊन होतं, त्याला सुनबाईने एकदम बापरे, बेडरूम सुनबाई मध्ये एकदम येऊन पाया वगैरे पडली मला. मस्त गेलं एकदम रूम. आता वाटतंय एक लग्न झालेलं म्हणजे घर आहे असं. सोफ्यावर जरा बसून बघ ना. त्या कडक ह्याच्या सीट आणि हे उषा घेऊन लोळू शकतात मस्त. फर्स्ट टाइम आम्ही आपण आलेलो, पण ते कसं आम्ही शिफ्ट करून आलो. आता एकदम घर वाटतं मस्त. अस्मिता चहा बनवते आणि मम्मी फूट मसाज घेते. ऑलरेडी आम्ही मागून ठेवला होता फूट मसाजर. कसं वाटतं अम्मा? आणि अत्यंत गरज होती याची आता. डॅडी इथे राहुलशी बोलतोय. काका काय काय खाऊ आणलाय तो उघडतायत आता. फर्स्ट बॅग
बाई तू पहिले तिची फेवरेट बिस्किट हे मामाने पाठवलेलं आहे. सचिन पहिली ती इकडून इथं बाहेर हे तुमच्या मम्मीने तिचं आदर्श. नाही इकडून उलट शूटिंग करायला पाहिजे तिच्या हास्याचं. हे 1-1 बिस्किट्स माझे खूप फेवरेट आहेत. बापरे. काढली दोन्ही. हे मम्मीने दिल्या. आदर्श जेवढं आहे ते मम्मीच आहे. प्रेमजी जेवढं आहे ते डॅडीला म्हटलं 3-3 फरसाण वगैरे. एक पाकिट आहे पण ते राहुलकडे मला होईल म्हणून. स्वतःची सोय. सासरा आणि काय सून परफेक्ट फरसाण मास्टर आहेत दोघे. हे तुझ्या ऑफिससाठी. कुठच्या तरी हे गीतसाठी कुठलं आहे? ह्याच्यापैकी कुठलं तरी आहे कुठच्या का? तरी अस्मिताने गरम गरम जेवण बनवलेलं आहे. रेडी? थँक्यू. रोहनच्या घरी उठल्यावरची पहिली सकाळ माझी. गुड मॉर्निंग. आज नेक्स्ट डे आणि आता ब्रेकफास्ट आणि चहा चालू आहे. कशी झाली झोप मम्मा? मस्त एकदम. सगळा थकवा गेला. फ्रेश वाटतंय. मॅडम येस. कसं वाटतंय सूनबाई आणि सासूबाई सासऱ्यांसाठी ब्रेकफास्ट करणं? मस्त वाटतंय. काय बनवते? उपमा. मला उपमा आणि पोहे ह्या दोन गोष्टी बिलकुल आवडत नाही. पण तो आज आम्हाला किती गुणीबाळे दाखवण्यासाठी खाणार आहे. आणि मी इथे चहा बनवतोय आणि डॅडी तिकडे फरसाण खातोय. मी आता चहा सांडेल. आणि त्याच्यातच त्याला मोठं भूषण वाटतं की तो कसं किती वेगळं- एज पर्यंत आणू शकतो ह्याचं मी कॅलिब्रेशन करतोय. अरे बघ बघ. स्वतःची विचार केली ना. तुमचं मॅनिफेस्ट झालं नाही आता पडून दे मग झालं. ग, आम्ही असं काही म्हणत नव्हतं. कॉमन सेन्स म्हणतात त्याला. एवढं काठापणाला पडणार. माझ्याकडे कॉमन नाही हाय सेन्स आहे. काय बोलते सांडेल की नाही? सांगेल 110%. तुझा मान राखवायला मला सांडावं लागतं. तुला आपली ताकद लावली आहे न सांडवण्यासाठी. जिंकलास तू. अस्मिताने उपमा बनवून आणलेला आहे. खाल्ला डॅडी? खतरनाक झालं. अम्मा तुम्हाला असं वाटेल व्हिडिओ बघून की हा एवढं काम सुरू आहे, जराही नाहीये. हे सगळं व्हिडिओसाठी चाललेलं आहे. त्याचं खरं काम अस्मिता करते. ते चहा रिहीट करून आणला. फक्त त्यांनी तो परत गरम करून आणलाय. तर आता आम्ही ब्रेकफास्ट वगैरे करून झालेलं आहे आणि डॅडी बॅगा एक एक करून उघडतोय आणि काय सामान आणलंय ते आता मी बघणार आहोत. 4 बॅगा होत्या त्याच्यातल्या मी कन्सॉलिडेट करून 3 बॅगातलं बाहेर काढलंय इथे आणि ही जी बॅग आहे ही अख्खी स्नॅक्सनी भरलेली आहे. सो आता आम्ही स्टार्ट करतोय काढायला. हे मी मागवलंय कॅम्पिंगच्या वेळेला खायला. मॉमचं चिली पेरी पेरी पास्ता. हे चांगले आहे, मी ट्राय केलेलं आहे. दावत आणि MTRचे बेकार आहेत. या मॉमवाल्या ब्रँडचे चांगले आहेत. उपमा पण चांगला आहे ना. हां उपमा आणि पोहे पण मस्त. ते छोटं भुजियाचं पॅकेट येतं त्यात. येस. आणि असंच सामान सगळं राहुलला मी कुरिअरने पाठवून दिले. पण त्याच्याकडे जाईपर्यंत 2 महिने आहेत ना. हो. चिकन चेटीनाड मसाला. सक्तीचा. हे पण मसाले छान असतात. चिकन सांबार चेटीनाड मला खूप आवडते. थालीपीठची भाजणी. मसाला. मसाला क्रॅनबेरी आणले. ओ हे बघ. मसाला क्रॅनबेरी. जिरा गोळी टाईपचा मसाला आणि क्रॅनबेरी. मस्त. इंडियन कपडे घेतले नाही कारण तुझी साईज आणि ते ऑल्टरेशन वगैरे. आणि तुला ती नारायणपेठ साडी आवडलेली ना तुझी आहे त्याची अजून एक आणला तुला. हा तुझ्याकडे कलर मला असं वाटलं नाही. गुढीपाडव्याला नेसली ती मला आवडलं. ती साडी छान नेसलेली. 2 झाला. म्हणजे 2 नारायण पेठ वाले झाले. ट्रेडिशनल आहे ना तसं आपलं गुढीपाडवा दिवाळीत नेसू शकतो. त्याच्यावर तुझं ब्लाऊज पण शिवून आणलं.
हे रोहन आणि राहुलचे कपडे अजून आहेत इथे. कपडे आपण स्किप करूया. चालेल. अस्मिता या चकल्या तुला आवडतात ना म्हणून श्वेताने खास घरी बनवून दिले तर तुझ्यासाठी. हा थँक्यू श्वेता काकी. हे साधना मामीने तुझ्यासाठी पाठवले, मामा मामीने. राहुलला एक, तुला एक चितळेची बर्फी आवडते ना. आणि बघ तू साधनाने तुझ्यासाठी एक नोट लिहिली आहे, वाचते. येस नंतर उघडून होते. थँक्यू. हे काय? अस्मिताला इडली कुकर पाहिजे होता ना, हा हा. तो आहे. ओ हा आहे हा. तिला. हे मस्त आहे ना. त्याची भांडी ती आतमध्ये आहेत दुसऱ्या अच्छा साईडला. हा हा. तर मग आत्ताच काढतो ना. थोडं मोठं आहे ना हे पण. मी मोठा आम्ही हे बघ. घेतला आहे बघ. हा म्हणजे मोठी छोटी साईज पण होती, पण म्हटलं तुझ्याकडे येस फ्रेंड्स तुमचे येतात ना, तेव्हा सारखं तुला रिपीट करायला नको. एकाच ह्याच्यात भरपूर मस्त आहे ना? लागते. हे जरा माझं सेक्शन आलेलं आहे. हा. सेक्शन आहे. एक राहुलला, एक तुला क्रीम बिस्किट. हे राहुलचं आवडला आहे. पोह्याचा चिवडा राहुलचा. ऑरिगॅनो हा आपला आहे ना. राहुलला पार्सल मध्ये काय काही गोष्टी पाठवल्या. शेवपुरीच्या पुऱ्या, टॉप रेमन करी, हे कॉफीचं प्रीमिक्स, हे अस्मिताला लागतं ना प्रेमिक्स. पापड, शेवपुरीचं सगळं सामान आलेलं आहे वाटतं. ही अशी शेव मिळत नाही ना इथे. नाही. हे काय? हे ना एक त्या दुकानामध्ये चॉकलेट पफ म्हणून आहे, मस्त हां. लागतं एकदम. अरे वा. टेस्ट करत आहे. आणि What ही is this? अस्मिताच्या मम्मीने तिच्यासाठी कुळथाची पिठी दिली आहे. चिटोज मसाला बॉल्स हे मी मागवलेले आहेत, कारण हे इकडे मिळत नाही आणि इंडियामध्ये मी लहानपणापासून खायचो, तुम्हाला खूप आवडतात. ह्याची खूप पाकिट असतील. 1, 2, ते 3, तुला 4. केळा वेफर्स हे वाले आवडतात ना, कुठले हे? तिखटवाले. हां. तिखटले आहेत काय? हो पिचकले थोडंसं, पण वेफर आहे त्यात कडक. एक राहुलला, एक तुला. हे आत्ता ह्याच्यातच ठेवतो, नंतर आपण काढूया. शेजवान स्टिक्स पण आणले. नटीज हे इकडे मिळत नाहीत. ह्याची पण भरपूर पाकिटं मी मागवली आहेत. 2, 3, 4, 5, 6, 8, 10 पाकिटं. हां 9 पाकिटं असतील. आणि त्याच्यानंतर नटीज मागवतो मला हे सगळे चॉकलेट पण दिसले म्हणून मी मागवली. मंच मला एवढं काय खास आवडत नाही, पण दिसलं म्हणून मी मागवलं. पर्क पण आहे. आणि परत आपला पिझ्झाचा ऑरिगानो मोठं पाकिट घरच्यासाठी, आणि ते छोटे होते ते ट्रॅव्हलसाठी होतं. सँडविच मिक्स. हे काय? हे माझं क्रीम. तुझं क्रीम आहे. मसाला सोसायटी चहा. हे तुला मम्मीने रुमाल पाठवले. हे ते सेफ्टी पिननी लावतात माहिती आहे, लहान मुलं तशा टाईपचे आहेत ना. हे ऑफिस जाताना लाव. परत चिटोज. हे अस्मिता तुझं डिपार्टमेंट आहे. बाकरवाडी बटर. एवढा खाऊ आहे ना आपल्याकडे. ती तिखट शेव आवडते ना तुला जायला. मिल्की बार. हे काय? हे पल्स. ते अरे वा. पल्स. येस हे मला हवं होतं. काय हे? याच भांड्यात इडली, ढोकळा आणि मोदक पण होऊ शकतात. मोदक पण होऊ शकतात. अच्छा. मोमोज होऊ शकतात. मोमोज आणि हे आपलं हे काय? कोथिंबीर वडी. आता मला राहत नाही. एक नटीजचं पाकिट मी उघडतोय. आणि मेन गोष्ट दाखवायला विसरलो, प्रॉन पापड. मला खूप आवडतो हा. लहानपणी तुझे फेवरेट होते हे पापड. जस्ट फ्राय. जस्ट फ्राय, बाकी काय करू नका, नुसता फ्राय करा. तर आता रात्र झालेली आहे आणि अख्खा दिवस मी टाइमपास करत होतो. जे स्नॅक्स उघडले ते चहा बरोबर खात होतो आणि गप्पा गोष्टी करत होतो, म्हणून जास्त शूट केला नाही. तर हा व्हिडिओ मी इथेच एंड करतो. जर तुम्हाला आवडला असेल तर प्लीज लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि कमेंट करायला विसरू नका. आणि भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये. थँक्यू.